मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रतिमाला आता श्वास घेण्यासाठी खूपच त्रास होऊ लागतो. त्यामुळे आता रविराज खूप घाबरतो. आसपास असणारी सर्व माणसं तेथे एकत्र येतात आणि प्रतिमाला विचारण्याचा प्रयत्न करतात की काय झालं ताई तुम्हाला नक्की? आम्ही काही मदत करू का? तुम्हाला डॉक्टरांकडे घेऊन जाऊ का? रविराज म्हणतो नाही, मी आहे तिच्याबरोबर. असं म्हणून तो सतत प्रतिमाला विचारतो, "अगं सांग ना प्रतिमा, काय झालं?" तर ती सारखी महिपतकडे आणि त्या आगीकडे पाहत असते, कारण तिला महिपतची खूपच भीती वाटत असते. तिला पूर्णपणे आठवत असतं की कशा प्रकारे महिपतने जाळून टाकलं होतं, कशी बशी मी थोडक्यात बचावले. हे सगळं काही आता आठवत असतानाच प्रतिमा पूर्णपणे घामाघूम सारखी इशारा करून दाखवत असते की तिकडे महिपत आहे जाळाच्या पलीकडे. परंतु आता रविराजला एवढ्या गोंधळामध्ये नक्की काही समजत नाही, कारण महिपत हा थोड्या वेळानंतर लगेच तेथून जातो. त्यामुळे आता प्रतिमाचा नाईलाज होतो. तिला काय सांगावं कळत नाही. ती तिकडे इशारा करते खरं, परंतु रविराज तेथे जातो सुद्धा. पण अगोदरच तेथून महिपत निघून गेलेला असतो. तर तो सर्व माणसांना म्हणतो की मी जातो हिला घरी घेऊन, म्हणजे बरं वाटेल. तो लगेच तिला गाडीत बसवतो. दोघेही घरी जायला निघतात. दुसरीकडे मधुभाऊ आता लाईट बंद करून नुसते रूममध्ये बसलेले असतात. सायली आता पाणी घेऊन तेथे जाते, लाईट्स ऑन करते. मधुभाऊ डोळे उघडून तिच्याकडे पाहतात. तर ती विचारते, काय झालं मधुभाऊ तुम्हाला? अहो झोप येत नाहीये का? त्यावरती मधुभाऊ म्हणतात, अगं जर शरीराची हालचाल नसेल, शरीराला काही कामच नसेल, थकवाच येत नाही, मग झोप तरी कशी येणार तूच सांग ना. तेव्हा सायली विचारते, मधुभाऊ मग आपण गप्पा मारत बसायचं का? अगदी तशाच, जसं आपण आपल्या घरी गप्पा मारायचं ना, सेम तशाच. मग आता मधुभाऊ म्हणतात, साऊ बाळा ऐक ना, हे बघ दिवसभर मी आराम करत असतो, पण मला काही काम नाहीये. तू मात्र दिवसभर काम करत असते, क्षणभर सुद्धा विश्रांती नसते. तेव्हा सायली म्हणते, मधुभाऊ ऐका ना, अहो उलट मी तुमच्याबरोबर एवढी बडबड करेन ना, माझा थकवा कुठच्या कुठे निघून जाईल आणि मी जास्त गप्पा मारल्यामुळे तुम्ही म्हणाल की बाई ग मी झोपतो, तुझी बडबड थांबव. मग मधुभाऊ हसतात आणि म्हणतात, साऊ बाळा तू काही ऐकणार नाहीयेस. त्यानंतर मधुभाऊ हसतात आणि म्हणतात, मला माहिती आहे तू कोणत्या गप्पा मारणार आहे, की जावई बापू किती गुणी आहेत, किती सद्गुणांची खाण आहेत. मग सायली लाजते आणि म्हणते, नाही मधुभाऊ, मी तसल्या काही गप्पा मारणार नाही आणि तुमच्या जावयाचं कौतुक देखील सांगणार नाही. तेव्हा सायली म्हणते, आज मी तुमच्याबद्दल आणि वत्सला काकूंबद्दल गप्पा मारणार आहे, म्हणजे तुमचा प्रेमविवाह आहे ना, मग मला सांगा ना, मग तुमची पहिली भेट कुठे आणि कशी घडली, त्याचबरोबर तुमचा विवाह झाला कसा, अगोदर कुणी कुणाला प्रपोज केलं, हे सगळं मला आज सांगा, असं सायली आता म्हणते. तेव्हा मधुभाऊ हसतात आणि म्हणतात, अच्छा म्हणजे गाडी आज माझ्यावर घसरणार आहे वाटतं. सायली म्हणते, कसं आहे ना मधुभाऊ, अहो आपण या विषयावर कधीच आजपर्यंत बोललेलो नाही, त्यामुळे मला असं वाटलं की या विषयावर बोलावं, तुमच्याकडून सगळ्या गोष्टी जाणून घ्याव्यात. सांगा ना मधुभाऊ, तुम्हाला असं कधी वाटलं की वत्सलाच काकू तुमच्या आयुष्याची जोडीदारीण होऊ शकते, ते पण अगदी परफेक्ट? तेव्हा मधुभाऊ म्हणतात, असं लगेच सांगता नाही येणार, परंतु वत्सला आणि माझं दोघांचंही शिक्षण एकत्रच झालं. आम्ही दोघेही अगदी लहानपणापासून एकमेकांना ओळखत होतो. अगं साऊबाळा, त्या काळी ना अजिबात मुली जास्त शिकत नव्हत्या, परंतु वत्सला खूप हट्टी होती आणि तिने हट्टाने तिचं शिक्षण सगळं पूर्ण केलं होतं आणि मला तिचा ना खूप अभिमान वाटायचा त्याबद्दल. आणि मग एके दिवशी मला समजलं की वत्सलाला बघायला मुलगा येणार आहे म्हणून. मग माझ्या काळजात अगदी गलबलायला लागलं. मला कळेना जग, मी माझ्या मनातील भावना वत्सलाला सांगू तरी कशा. मग सायली विचारते, मग तुम्ही काय केलं मधुभाऊ? मधुभाऊ म्हणतात, यावेळी थेट मला तिला मागणीच घालायची होती, पण अशा वेळी आपला धीर कुठे जातो ना तेच कळत नाही. पण मी एक गोष्ट मात्र केली, कारण माझ्याकडे जुना टेप रेकॉर्डर होता, तो घेतला आणि सरळ तिच्यासमोर जाऊन उभाच राहिलो. मग त्यावर एक छान असं मराठी गाणं प्ले केलं, म्हणजे तिला आवडेल असं. माझ्या मनातील ज्या भावना होत्या त्या तिच्यासमोर मी व्यक्त केल्या, असं म्हणून मधुभाऊ गाणं वत्सलासमोर प्ले केलं होतं. ते गाणं आता सायलीला म्हणून दाखवतात. सायली आता हसते आणि विचारते, मग मधुभाऊ पुढे काय झालं?
त्यावेळी आता मधुभाऊ म्हणतात, काय होणार अगं? तिने हे गाणं ऐकलं आणि शांतपणे अगदी पुढे निघून गेली. पुढे सायली आता विचारते, तुमचं लग्न जबरदस्तीने त्यांच्याबरोबर झालं होतं का? मधुभाऊ म्हणतात, असं काही नाही. हे बघ बाळा, प्रेम आणि जबरदस्ती यामध्ये कधीही गल्लत करायची नसते. त्यावेळी सायली विचारते, मग त्यांचा होकार होता हे तुम्हाला कसं समजलं? तेव्हा मधुभाऊ म्हणतात, दुसऱ्या दिवशी जेव्हा ती मला येऊन भेटली ना, तेव्हा तिने तिचा होकार मला गाण्यातूनच कळवला आणि माझ्यासमोर चक्क ती गायली. सख्या रे घायाळ मी रे हे गाणं तिने गायलं होतं. आणि तुला सांगू का साऊ, जगातील सर्वोत्तम गाणं माझ्यासाठी तेच होतं. मी तेच गाणं ऐकलं होतं. तेव्हा सायली मात्र आता मधुभाऊंने हे सगळं काही सांगितल्यानंतर एकदम शांत होऊन जाते. गालातच हसते आणि म्हणते, संगीतातली ही ताकद तर मी ओळखलीच नव्हती. जसं वत्सला काकूंनी त्यांच्या मनातील जे प्रेम होतं ते संगीतातून व्यक्त केलं, तसेच ते स्वर यांच्यापर्यंतही पोहोचतील मी जेव्हा गाणं गाईल ना तेव्हा. सायली हाच विचार करत असताना मधुभाऊ तिला अचानक विचारतात, आता तुझं सांग. मग सायली आता जरा घाबरतेच आणि हसत म्हणते, मधुभाऊ अहो मी काय सांगू आता? मग आता तू जेव्हा जावई बापूंच्या प्रेमात पडलीस ना तेव्हा तू तुझ्या भावना कशा व्यक्त केल्या, असं मधुभाऊ विचारतात. सायली मात्र लाजूनच लाल होते आणि हसतच विचारते, मधुभाऊ खरंच तुम्हाला पहाटेपर्यंत जागायचं आहे का? मग आता मधुभाऊ म्हणतात, अरे बाबा हे तर चांगलं आहे. तर माझ्याकडून सर्व वदवून घेतलं आणि स्वतःची पाळी आली तर तोंडाला लगेच कुलूप लावलं. तेव्हा सायली आता हसते. तेव्हा आता ती म्हणते, जाऊ द्या ना मधुभाऊ प्लीज, मी नाही सांगत. मग आता मधुभाऊ म्हणतात, हा रडीचा डाव आहे हा. म्हणजे तू माझ्याकडून लगेच सगळं वधवून घेतलं आणि तुझी पाळी आली तर लगेच म्हणते की झोपा म्हणून. सायली लाजतच म्हणते, नको ना मधुभाऊ प्लीज. मग माझं साऊबाळ लाजलं बघा बघा, असं मधुभाऊ अगदी कौतुकाने तिला म्हणतात. मग आता ती त्यांना झोपायला सांगते, लाईट्स बंद करते आणि लगेच रूममध्ये जायला निघते. सायलीला आता खूपच आनंद झालेला असतो की आता अर्जुन समोर प्रेम नक्की कसं व्यक्त करायचं. तेव्हा ती मनातच विचार करते, मी माझ्या मनातील प्रेम यांच्यासमोर कसं व्यक्त केलं ना मधुभाऊ, हे मी तुम्हाला नक्कीच सांगेन, पण अगोदर ते घडू द्या तर. असं म्हणून ती जिन्याने रूमकडे चाललेली असते. आणि आज तुम्ही मला जी कल्पना सुचवली ना त्याचा वापर तर मी नक्कीच करेन. बघेन की यांच्यापर्यंत माझ्या मनातील भावना पोहोचतायत की नाही. कारण आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी, मन मोकळं करण्यासाठी गीतासारखं दुसरं माध्यमच नाही. त्यानंतर सायली रूममध्ये येते आणि कपाटातून तिचं अंथरूण आणि उशा वगैरे घेत असते आणि गाणं गुणगुणत असते. अर्जुन बेडवर बसलेला असतो, पुस्तक वाचत असतो. सायलीने गाणं गुणगुणलेलं पाहून अचानक तो थांबतो, हसतो आणि विचारतो, काय झालं मिसेस सायली? अहो तुम्ही आज चक्क गाणं गाताय, काही विशेष? मग आता सायली त्याच्याजवळ जाऊन बसते आणि त्याला म्हणते, गाणं गुणगुणण्यासाठी काही विशेष घडायला हवं असं नाही ना, कारण गाणं ओठावर आलं ना आपोआपच मन आनंदी होतं. तेव्हा अर्जुन विचारतो, तुम्हाला गाणी खूप आवडतात का? सायली म्हणते, हो मला ना गाणी खूप आवडतात. विशेष करून लता दीदी, आशा दीदी, त्याचबरोबर श्रीनिवास खळे यांची गाणी खूप आवडतात. लहानपणी ऐकलेली गाणी आपण सहजासहजी अशी विसरत नाही ना. तुमच्या बाबतीत व्हायचं का हो असं कधी? अर्जुन म्हणतो, हो माझ्या कॉलेजच्या दिवसांमध्ये मला गाणी खूप आवडायची. म्हणजे माझा फेवरेट होता मायकल जॅक्सन. तर आता हे सगळे दुसऱ्या देशातले गायकांची नावं तो सांगत असतो. तेव्हा सायलीचा आता चेहराच पडतो. त्यानंतर लॉचा अभ्यास सुरू झाला. प्रेशर एवढं होतं ना की मला वेळच मिळायचा नाही. तेव्हा सायली म्हणते की अहो संगीतासाठी वेळ कुठे काढावा लागतो, कारण संगीत तर आपल्या आजूबाजूलाच असतं आणि जुन्या मराठी गाण्यांची गंमत तर वेगळीच काहीतरी असते ना. तेव्हा अर्जुन हसतो आणि तिला म्हणतो की ॲक्च्युली मला ही गंमत अशी एक्सपिरियन्स करता आलीच नाही, कारण मी US मध्ये होतो ना, तिथे कुठे आले मराठी गाणी आणि तेव्हा माझं मराठी काही एवढं फार चांगलं नव्हतं. तेव्हा सायली हसते आणि म्हणते, आता तरी कुठे चांगलं आहे? तेव्हा अर्जुन विचारतो, काय? तेव्हा ती त्याच्यावर खूप हसत असते. मग अर्जुन म्हणतो की तुमच्यामुळे थोडं तरी बेटर मराठी मी बोलायला लागलोय. आठवतंय ना ऑफिसमध्ये तुम्ही किती मराठी शब्द बोलायचात, अगदी मोठी मोठी, पण तेव्हा मला अर्थ कळत नव्हता, तो आता कळायला लागलाय. तेव्हा सायली विचारते, खरंच का?
मी परीक्षा घेऊ का तुमची? अर्जुन म्हणतो हो घ्या की, कधीही घ्या, मी तयारच आहे. तेव्हा सायली आता त्याला चांगलंच कोड्यात टाकते आणि म्हणते हे पहा, मी मराठी गाणी गाऊन दाखवेन, तुम्ही त्याचा अर्थ मला सांगायचा, चालेल का? तेव्हा मी रेडीच आहे, तुम्ही फक्त गाणी म्हणा, असं अर्जुन तिला म्हणतो आणि तिच्याकडे पाहतच राहतो. मनातच आता सायली त्याच्याबद्दल विचार करू लागते की आधी मी गाणं म्हणणार, तुम्ही त्याचा अर्थ समजून घ्यायचा, म्हणजे माझ्या मनात नक्की काय आहे ना तुमच्याबद्दल अर्जुन सर, हे तुम्हाला कळेल. अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो तर सायली खूप लाजते, तर ती लगेच आता मराठी गाणं गाऊ लागते. बगळ्यांची माळ फुले अजूनही अंबरात. आता हे गाणं गात असताना सायली खूप हरवून गेलेली असते आणि अर्जुनकडे पाहत असते. अर्जुनही अगदी तिच्याकडे पाहू लागतो आणि त्या गाण्यामध्ये रमून जातो. मग सायली म्हणते सर ऐका ना, अहो गाण्यामध्ये रमून जाऊ नका, त्याचा अर्थ मला सांगा. तेव्हा आता अर्जुन एकदम रोमॅन्टिक होतो आणि सांगू लागतो हे गाणं ना ॲक्च्युली, असं म्हणून तो तिच्याकडे पाहतो. सायली अजूनच लाजू लागते आणि मग नंतर तो म्हणतो ॲक्च्युली हे गाणं ना बर्ड सेंच्युरीमधलं आहे. तर सायली आता त्याच्याकडे पाहतच राहते. तेव्हा तो आता हसतो आणि म्हणतो ॲक्च्युली ते बर्ड आहे ना, ते उडतायत, असं एन्जॉय करतायत. मग आता सायली म्हणते तो अर्थ नाही आहे त्या गाण्याचा. अर्जुन म्हणतो मग कोणता अर्थ आहे? अहो तो बगळ्यांचा थवा वगैरे काय आहे ना ते त्यामध्ये. सायली म्हणते अहो असा अर्थ नाही आहे. बरं ठीक आहे हां, डाव देवाचा. अर्जुन म्हणतो देवाचा का? बरं ठीक आहे. मग सायली म्हणते मी तुम्हाला दुसरं गाणं ऐकवते. त्यानंतर सायली आता दुसरं गाणं जेव्हा गाऊ लागते तेव्हा अर्जुन तिच्याकडे पाहू लागतो. त्यामध्ये राजसा निजला का रे असं गाण्याचं बोल असतं. मग आता अर्जुन हा तिच्याकडे पाहतच राहतो. मग आता सायली गाणं संपल्यानंतर विचारते तुम्हाला याचा अर्थ कळला का? मग आता अर्जुन म्हणतो हो चांगल्या प्रकारे कळलाय, मी सांगतो हा याचा अर्थ काय आहे. याच्यामध्ये तुम्हाला सांगू का? खरंच सांगू का मिसेस सायली? आता अर्जुन जेव्हा असं म्हणतो ना तेव्हा सायली अगदी लाजून लाल होते, गालातच हसते. तिला असं वाटतं की अर्जुनला माझ्या मनातील भावना आता समजतील. पण आता अर्जुन तेव्हा म्हणतो की हे गाणं आहे ना मिसेस सायली, हे आई एका बाळासाठी म्हणतीये. असं म्हटल्याबरोबरच सायली त्याच्याकडे पाहतच राहते आणि विचारते काय? मग अर्जुन म्हणतो तुम्ही नाही म्हटल्या का आता राजसा निजला कारे वगैरे? अहो हे असं गाणं ना म्हणजे आई एका मुलाला झोपवती, अंगाई गातीये असं म्हणतात. त्यावेळी सायलीचा चेहराच पडतो. ती म्हणते यांना तर काही कळतच नाहीये. मग आता अर्जुन म्हणतो अहो तुम्हाला माहिती आहे का, मी जेव्हा लहान होतो ना तेव्हा मम्माला सारखी अर्जुन निजला का, तेव्हा मी म्हणतोय हे अंगाई गीत आहे बरोबर ना. मग आता तो म्हणतो एक मिनिट, पण तुम्ही मला अंगाई का गाऊन दाखवताय? तेव्हा सायली विचारते खरंच तुम्हाला या गाण्याचा अर्थ कळला नाहीये का? तेव्हा अर्जुन आता तिला विचारतो हे अंगाई नाहीये का मग? तेव्हा मनातच सायली आता विचार करते सर मी तुम्हाला 2 गाणी गाऊन दाखवली तरीही तुम्हाला अर्थच कळत नाहीये त्याचा, मग मी माझ्या मनातील भावना तरी तुमच्यासमोर कशा व्यक्त करू, सांगा ना तुम्हीच. बरं असं स्वतःच्या मनाला ती समजावत आता अर्जुनला पुन्हा एकदा म्हणते तर आपण शेवटचा प्रयत्न करायचा का प्लीज? मी एक गाणं गाऊन दाखवते, मग तुम्हाला समजलं तर ठीक आहे चालेल ना? तेव्हा आता अर्जुन हो असं म्हणतो आणि उत्सुकतेने सायली जे काही गाणं म्हणते ते ऐकू लागतो. सायली आता गुणगुणावे गीत माझे हे गाणं आता गात असते. अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो. मग आता सायलीचं गाणं म्हणून झाल्यानंतर विचारते की काय हो अर्जुन सर आता समजलं का? अर्जुन म्हणतो हो समजतंय, हे लेटेस्ट गाणं आहे ना, मी ऐकले खूप वेळा आणि याचे लिरिक्स म्हणजे श्वास वगैरे असा अडकलाय, म्हणजे हे लव सॉन्ग आहे ना. मग आता सायली अजून लाल होते आणि हो असं म्हणते आणि त्याला विचारते समजलं ना नक्की तुम्हाला? मग अर्जुन हसतच हो असं म्हणतो. अर्जुनला खूप आनंद झालेला असतो की सायली एक स्टेप पुढे जाती. सायलीलाही आनंद होतो की अर्जुनला माझ्या गाण्याचे बोल समजतायत. अर्जुन स्वतःहून पुढे आता म्हणतो की पुढचं गाणं म्हणून दाखवा ना. सायली अगदी आनंदाने
सरसुखाची श्रावणी हे गाणं त्याला म्हणून दाखवते. अर्जुनच्या अगोदर काही ते लक्षात येत नाही. मग आता तो म्हणतो लिरिक्स येत आहेत जरा लक्षामध्ये, असं म्हणून तो आता डोक्यालाच हात लावतो. मग नंतर आता तो म्हणतो पुन्हा एकदा गाणं गाऊन दाखवा ना, पुन्हा एकदा. सायली आता पुन्हा त्याला ते गाणं गाऊन दाखवते. तरीही अर्जुनच्या लक्षात काही ते गाणं येत नाही. त्या गाण्याचा अर्थच त्याला कळत नाही. तो आता विचारतो की हे नक्की काय होतं. मग सायली म्हणते पुन्हा म्हणून दाखवायचंय का? अर्जुन म्हणतो हो, एकदा दाखवलं तर बरं होईल. सायली तिसऱ्यांदा ही बिचारी आता त्याला गाणं म्हणून दाखवते, पण अर्जुनला आता त्याचा अर्थ कळतच नाही. तेव्हा सारखंच तो म्हणतो फक्त की आलंय लक्षात, आलंय लक्षात. तेव्हा सायलीच्या लक्षात येतं की याला काही गाण्याचा अर्थ समजलेला नाहीये. म्हणूनच ती म्हणते की जाऊ देत सर, आता परीक्षेची वेळ संपली, मी झोपते हा. सायली आता थोडी नाराज होते. मग अर्जुन म्हणतो गिवअप करायचं नाही, असं अजिबात गिवअप करायचं नाही. माणसाने लढायचं आणि रडायचं नाही. मधुभाऊ कसं म्हणतात तुम्हाला माहिती आहे ना, माणसाने कधी रडायचं नाही, नेहमी लढायचं. तसंच त्यांचे आपण ते वर्ड्स आहेत ना, ते लक्षात ठेवूयात आणि त्याप्रमाणे करूयात. मला काय म्हणायचंय मिसेस सायली, तुम्ही एकदा गाणं म्हणाल का माझ्यासाठी प्लीज? एकदाच म्हणून दाखवा ना. सायली म्हणते नाही कळणार तुम्हाला त्याचा अर्थ अर्जुन सर. तरीही अर्जुन सारखा सारखा आता तिला फोर्स करू लागतो की प्लीज एकदाच म्हणा ना, म्हणजे मला समजेल. त्यावेळी आता सायली म्हणते कसं समजणार आहे तुम्हाला? नाही समजणार. मग अर्जुन म्हणतो एकदाच माझ्यासाठी. मग आता सायली वेगळ्याच स्वरात जरा गाणं म्हणते आणि त्याला विचारते सांगा बरं आता याचा अर्थ. मग आता अर्जुन म्हणतो हो समजतोय मला याचा अर्थ, असं म्हणून तो आता मनातल्या मनात ते गाणं जरा गुणगुणू लागतो आणि त्या गाण्याचा अर्थ शोधण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करू लागतो. त्यावेळी आता अर्जुन म्हणतो श्रावण महिन्यामध्ये. आता असा पहिला शब्द त्याने उच्चारल्यानंतर इकडे सायलीच्या मनात जणू लाडूच फुटू लागतात. तिला वाटतं की अर्जुन आता सर्व गाण्याचा अर्थ सांगणार, मला काय जे व्यक्त करायचंय, माझ्या मनातील जे प्रेम व्यक्त करायचंय ते त्याला समजणार. विचाराने तिचे गाल आता लाजूनच लाल झालेले असतात. मग आता अर्जुन म्हणतो या गाण्यामध्ये ना असं 2-3 वेळा तो म्हणतो. सायली खूप एक्साइट असते, कधी एकदा हा गाण्याचा अर्थ सांगेल. अर्जुन आता सांगू लागतो या गाण्यामध्ये ना श्रावण महिन्यामध्ये एक वळीव नावाचा माणूस हा नाचतोय. तेव्हा सायलीचा आता चेहराच पडतो आणि अर्जुनने हे काय सांगितलं असं ती आता मनातच म्हणते. तिचा चेहरा पडल्यानंतर ती म्हणते नाही हो, असा नाही आहे याचा अर्थ. मग अर्जुन विचारतो कसा आहे याचा अर्थ, मला नाही समजला. तेव्हा तो आता पुढे विचारतो सँडविच वगैरे काही आहे का? आता सायली नाहीच म्हणते. तेव्हा अर्जुन म्हणतो अहो गाण्यात आहे ना ते श्रावण वळीव नाचतो, म्हणून म्हटलं की श्रावण महिन्यात तो वळीव नाचतो, वळीव नावाचा माणूस नाचतो वगैरे काही. त्यानंतर आता तो म्हणतो ही दुसरी भाषा नाही आहे ना, कोणती लँग्वेज नाही आहे ना? ती आता नाही म्हणते. मग अर्जुन तिला विचारतो तुम्ही माझ्याबरोबर प्रँक वगैरे तर करत नाही ना? तेव्हा सायली अजूनच त्याच्यावर चिडते आणि त्याला जरा रागातच म्हणते सर आता परीक्षेची वेळ पूर्णपणे संपली आहे, आता निकाल सुद्धा लागला आहे आणि आताच मी तुम्हाला सांगते त्यामध्ये तुम्ही नापास झाले आहात. आता असं म्हटल्याबरोबरच अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो आणि म्हणतो 1 मिनिट, मला गाण्याचाच अर्थ समजलेला नाहीये, तर मी मग नापासच कसा होईल लगेच? आता तरी मला झोपू द्यात, असं म्हणून सायली आता रागातच त्याच्याकडे पाठ करून झोपण्याचा प्रयत्न करते. तर अर्जुन म्हणतो आता मी काय केलंय तुम्हाला मिसेस सायली? असं म्हणून तो आता विचार करतो नक्की या गाण्याचा अर्थ काय होता, हे मला समजलंच नाही, तर मी कसं सांगू? असं म्हणून तो आता विचार करतो. तर सायली अजूनही खूप चिडलेली असते. अर्जुनला त्या गाण्याचा अर्थ न समजल्यामुळे तिला राग आलेला असतो आणि तिला झोपसुद्धा येत नसते. तर अर्जुन अजूनही त्या गाण्याचा अर्थ शोधण्याचाच प्रयत्न करतो, पण त्याला काही ते जमत नाही. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन एक युक्ती करतो आणि म्हणतो की चैतन्य आपल्याला एक काम करायचंय, सायली समोर जायचं आणि सारखा माझा फेवरेट कलर ग्रीन कलर आहे असं सांगायचं. त्यांना असं समजायला पाहिजे की मला ग्रीन कलर खूप म्हणजे खूप आवडतो. मग जर मिसेस सायली ग्रीन कलरची साडी नेसून जर आल्या
तर मला समजेल की त्यांचं माझ्यावर किती प्रेम आहे. चैतन्य म्हणतो, हो ही आयडिया मात्र बेस्ट आहे. त्यानंतर ते दोघेही लगेच दुसऱ्या दिवशी कामाला लागतात. मग आता चैतन्य रूममध्ये येतो आणि सायलीला सांगतो, ग्रीन कलर अर्जुनचा अगदी फेवरेट कलर आहे आणि ग्रीन कलरचं अगदी वेडच आहे अर्जुनला. तेव्हा अर्जुन आता खूपच खुश होतो. आता सायलीला थोडी हिंट देऊन ते दोघेही हसतच तेथून जातात. त्यानंतर आता सायली विचार करते की मी जर ग्रीन कलरची साडी नेसली आणि अर्जुन सरांचा चेहरा खुलला तर मग मी समजेल की त्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे. तर इकडे आता प्रतिमा ही घरी आलेली असते, म्हणजेच रविराज तिला घेऊन आलेला असतो. तिला आता खूपच त्रास होऊ लागतो. मग आता ती म्हणते की त्या माणसाने जळतं लाकूड माझ्या चेहऱ्यावरच टाकलं, मला जाळण्याचा त्याने प्रयत्न केला, असं म्हणून तिला त्या भयानक आठवणी आठवतात. तर रविराज म्हणतो, प्रतिमा अगं जरा स्वतःला सावर. तेव्हा ती आता खूप जोरात ओरडते. तर रविराजला खूप टेन्शन येतं. कडे आता नागराज आणि प्रिया हे दोघेही खूप टेन्शनमध्ये येतात. ते म्हणतात की म्हणजे या प्रतिमाने महिपतला बघितलंय. तेव्हा नागराज म्हणजे त्याला ओळखलं सुद्धा आहे, काय करायचं. तेव्हा आपला प्लॅन रात्रीच आता पार पाडायचा असं नागराज म्हणतो. किचनमध्ये दोघेही येतात आणि लगेच महिपतने सांगितल्याप्रमाणे दुधामध्ये खूप अशा झोपेच्या गोळ्या टाकण्याचा प्रयत्न करतात. तेवढ्यातच तेथे आता सुमन जाते आणि तन्वी असं जोरात ओरडते. तेव्हा प्रिया लगेच आता त्या झोपेच्या गोळ्या या लपवून ठेवते. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब